तेवढं झाड आहे एक एक. याला म्हणतात कोयनेचं जंगल. नमस्कार मित्रांनो, आता पुन्हा एकदा नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललो आहे कोयनेच्या जंगलात. तुम्ही बघू शकता कोयनेचं जंगल कसं आहे. तर तुम्ही तर चॅनल पुढे चालू ठेवा, तुम्हाला सगळं दिसेल कसं काय काय आपल्याला बघायला भेटतं. आपण चालू आहे मच्छी मारायला. बघू शकता आम्ही तिघंजण आहे फक्त गावातलीच. आता आपण जाणार आहे पाटलांच्या तिथे, म्हणजे आमच्या गावचे पाटील आहेत, पोलीस पाटील, त्यांच्या घरी जाऊया. हा इथं आपण आलेले पाटलांच्या घरात. इथं राहतात फक्त 2 माणसं. तुम्ही बघू शकता अख्ख्या जंगलात 2च माणसं राहू शकतात. तुम्ही म्हातारी. दरवाजा उघडेच आहेत, म्हणजे म्हातारी असेल घरात. आजी आलेले आहेत आता. तुम्ही बघू शकता कसं जंगल आहे, आणि या जंगलामध्ये एकच घर आहे. या जंगलामध्ये भरपूर प्राणी बघायला भेटतील आपल्याला संध्याकाळी थांबलो तर. आता आपण त्यांच्याकडून सांगड घेऊया. सांगड आणायला गेल्या आतमध्ये. आपल्याला पोहायला काहीतरी पाहिजे ना, म्हणूनसाठी आता आपल्याला सांगड भेटलेली आहे. आता आपण जाऊया खाली जंगलात. आपल्याला जंगल चालू झालेलं आहे आता. बघू शकता जंगल कसलं खतरनाक जंगल, कोयनेचं जंगल. ही झाडं बघू शकता तुम्ही, तेवढं झाड एक एक. याला म्हणतात कोयनेचं जंगल. हा प्रत्येकाला आनंद भेटत नाही फिरायचा. आपण आलेलो अर्ध्या डोंगरामध्ये, थोडं सपाट लागलेलं आहे. तुमच्यावर चालून चालून थोडे दमलेत. त्यांच्याकडे वजन आहे थोडंसं. आपलं कुत्रं बघा फोटो गेले तिथं. तर विचार चाललाय कुत्र्याला काय जनावर दिसतंय का काय, अस्वल बिस्वल. आपलं कुत्रं थोडंसं बेहतर वाटतंय, बोलायला लागतं थोडंसं, असावं सोबत म्हणून आणलंय त्याला. तो का मित्र इथं पहिल्या काळातल्या माणसाचं देऊळ आहे. तिथं देवाचं थोडंसं नंतर महादेवाचं देऊळ त्याला ओळखलं जातं पहिल्यापासून. तिथं माणसं नारळ बिरळ फोडतात. मला दिसतंय का थोडं देऊळ आहे म्हणून, बघू शकता तुम्ही. हे पहिल्यातलं देव पोचलेलं माणसांनी आहेत अजून. तिथं अस्वल बिस्वल येतं, थोडंसं पायाचं निशाण हागलेले वेगळे दिसतं अस्वलीचे. आपल्याला अजून भरपूर चालायला लागणार आहे, 2 तासाचं रनिंग आहे आपलं. नजारा बघू शकता पुढचा कसा दिसतो डोंगराचा, खतरनाकच. सगळं डोंगर आपल्याला थोडं टप्प्यावर गेलं तर डोंगर दिसतील सगळे दिसायला. पण बघा धबधबे, तर पावसात तर सगळे धबधबे जिथून दिसतात. कधी भेटला चान्स तर या कोयनेला. आता बघू आपण आलेलो आहे कोयनेच्या जंगलात. आता तरी खाली जायला ना, खाली थोडं 1 तासाचं अंतर राहिलेलं आहे. उतार बघू शकता तुम्ही, थोडंसं तरी 1 तासाचं फक्त अंतर राहिलेलं, पण वाटते तुम्हाला थोडंसं आहे. हा उतार बघू शकता तुम्ही, घसरलं तर डायरेक्ट नॉनस्टॉप कडे. काही चेहरा बिरा क्लिअर दिसत असला तर वाट खतरनाक आहे आपल्याकडे. डेंजर वाटमध्ये आपण आलेलो आहे खाली. कसला कारवाट आहे, ते सगळं गव्हांच्या वाट आहेत. गवा बोलतात त्याला, त्याच्या वाट आहेत या. आपल्याला त्यात वाट भेटणं झाली, कुठं जायचं आपल्याला ते. मित्रांनो बघू शकता कसं अजून जंगल खाली, तळाला अजून पोचलोच नाही आम्ही, पण जंगल असं बोलतात. हळूहळू चालतच राहिलो. आता 1 तास व्हायला आलाय आपण चालतोय वरून डोंगरापासून खाली. आपल्याला काय वाट पण दिसेना कुठं काय, चालतोय आपण असं नुसतं. वाट पण चुकले का वाटते. हा हा, काय समजणार आहे असं. जंगलातून जायचं आहे आपल्याला, मच्छी खायची आहे, मच्छी, गावची मच्छी. खाली नदीकडे पोहोचलोय, थोडासा अंतर राहिला आपल्यासाठी, चाललोय अजून. संध्याकाळी लक्षात ठेवा आपल्याला इथून वर जायचंय.
आता आम्ही आलेलो नदीच्या कडेला. पाणी भरपूर खाली गेलेलं आता बघू शकता. आता कितीतरी कष्टानं खाली आलो या जंगलामध्ये. काय जंगल, असं जंगल नदीच्या कडेला बघायला भेटतं. पाणी आता आपल्याला अजून काही दिसत नाही. आपल्याला भरपूर खाली जायला लागणार आहे पाण्यासाठी. अजूनही आपण नदीच्या पाण्यापर्यंत पोहोचलो नाही. सगळा डोंगर जंगल पार करत आलो आपण आता. लाईट बंद पूर्ण टेकलं ना. तिथे उडी मारली माशांना. बघा मित्रांनो, आज आमची म्हणजे आज राहायला लागलं आम्हाला, कारण रात झाली होती. आम्ही मासं भाजत चाललंय आमचं. पण थोडा उशीर कारण भुसं सोडत होतं, मग काय व्हिडिओ भेटला नाही मला करायला. मासं बघायला लागलं ना मला, त्यामुळे आता राहण्यामुळे आपण जेवणाची सोय केलेली आहे. सगळी तयारीत आलेलो आपण. बघा आमचा पार्टनर, हा एक पार्टनर इकडे आहे. आता आमच्या कालवण्याची सोय झालेली आहे. आम्ही तेल आणि चटणी मीठ आणलेलं आहे. इथं मच्छी काढली आम्ही साईडला. आमचा आचारी जेवण करतात. तिथं एक लाईट धरून बसलेत. मी आपला इस्तू फुका तयारी. बघा मित्रांनो, हा सुक्का मासा करायचा चाललाय. तेल आणलेलं आम्ही भरपूर, त्यामुळे सुक्का मासा करायचा चाललाय. असल्या टायमिंगला परत एन्जॉय करायला भेटत नाही आम्हाला. म्हणून आम्ही एकदाच येतो, पण धुरा करून जातो. पण मजा येते ना रे. बघा कसा मजा करतोय. तर मजा लुटतोय, नुसतं मासा खातोय सकाळपासून आल्यापासून. आता तयारीच लागलाय मागं. मित्रांनो, आता जेवायची तयारी झाली. आमचं जेवण बिवण झालेलं आहे तयार. तिथे जेवाय बसले. जेवण बी स्टाईलने केलं आम्ही. कसं आहे आपलं जेवण, जसं की बघा 2 हात मारे सकाळपासून उपाशी आहेत. तेव्हा भाकरी बिकरी हाणायच्या तयारीत आहे. मला पण भूक लागली, तर मी पण एवढं घेतलंय खायला. चपाती 2-3 घेतल्यात, रस्सा वाटलाय. ही नवीन सिस्टीम आहे, म्हणजे जुनी सिस्टीम आहे आमच्याकडे म्हणतात, पण तुमच्यासाठी नवीनच आहे. रानामध्ये जी वस्तू असेल ना, त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आता आम्ही ताटं नाही आणली, तर आम्ही पिशव्यांमध्ये कालवण घेऊन आम्ही त्याच्यामध्ये खायला बसलोय. तर आता काय करायचं, ताटं नाही, त्यामुळे आता हे जुनी पद्धत आहे, पण तुमच्यासाठी ही नवीन आहे. हे तो खायचा मागा लागलाय, नुसता ओढतोय. जेवण तुम्ही खाल्लं तर लय भारी लागल. या कधी आमच्यावर भेट द्या. मासा बघू शकता बघा, एकदम करकरीत आहे, एकदम भारी लागणार. सकाळी पहाटे 5 पर्यंत जागे राहायला लागेल, कारण आपण जंगलामध्ये कुठला प्राणी येईल त्याची काही गॅरंटी नाही ना. आणि आपला पार्टनर आहे बसलाय, त्याला पण भूक लागले, हा बसला इथे. तो आले आमच्या सोबतीला. आम्हाला सड्यावरती भेटलेला. पुढे असं जनावराला सोडायचं नसतं कुठे, म्हणजे आमच्या मागून आलाय म्हणून आम्ही त्याला घेऊन आलोय. मित्रांनो बघा, आता आमचं जेवण झालेलं आहे. आता सगळ्यांची झोपायची तरी. आता थोडंसं झोपायचं नाही, पण थोडंसं आता आराम केला पाहिजे ना. दिवसभर पण आता मासे मारले, थोडंसं आराम करायचं. म्हणजे की थोडी इस्तू केलाय एक मध्ये, आणि थोडं आम्ही बसलोय आता काय उद्या सकाळीच भेटू शकतो आपण. उद्या सकाळी बघू आता काय सकाळ मासे किती भेटतात तुम्हाला दाखवूच. आपण दुपारी मारले तुम्ही बघितलं असाल. आता बघू, आता झोपून जाऊया. झोपायची तयारी बघा कशी आमची. असं झोपायला लागणार, अंगावर काहीच नाही आमच्या. आता राहणं म्हणजे असं, राहण्यात आलं तर असंच झोपायला लागतं. ठीक आहे, चला उद्या भेटूया आपण. बघा खाली नदी चालू झाली आहे. नदी चालू झाली आमची, तर आपल्याला खाली जायचंय. काय खाली काय दिसते का आपल्याला, बघू आपण. तिथे जनावर आली, कोणतरी पाणी प्यायला ते की. आणि सगळं शांत झालंय. बघा मित्रांनो, पहिल्या काळातली घरं, म्हणजे जी नदी खाली गेलेत ना, हे इथले घरं गेलेत खाली नदी खाली. ती पहिली काळाची घरांची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालीत. तिथं समोर देऊळ आहे, ते बघा तिथे देऊळ आहे एक, पूर्ण ते तुटलंय पूर्ण. पण थोडं थोडं हाईट दिसतंय, थोडं नॉर्मल देऊळ आहे म्हणून. आणि ही घरं आहेत सगळी, एवढी सगळी घरं तुटली आहेत. घरांची अवस्था बघू शकता कशी झालेली होती पहिले. कसली घरं दगडाची सगळे दिसत झालं क्लिअर. ते बघा मासे गावलेत आपल्याला त्या बुशामध्ये दिसतात. आपण बुसं सोडले काल, त्यात सगळं भुसं दिसतंय. थोडं थोडं मासे गावलेत म्हणून, म्हणजे आपली हाय रिकामं जायत नाही आपण. लाकूड बी आणले.
हो का मित्रांनो, इथं आता गवत दिसतात थोडं थोडं. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसलं ते बघा. हे बघा तिथं ब्लॅक थोडं दिसतंय ना, ते गवत आहेत. चरत्यात. भुसं काढून आलं तर आम्हाला वरती किरणावर दिसायला लागले ते. चारायला निघाले नदीच्या कडेला. तुम्ही बघू शकता ते बघा. भरपूर लांब असल्यामुळे कॅमेरा आपला तिथपर्यंत पोहोचत नाही. तो तिथं थोडं थोडं दिसतात ब्लॅक दोन. साईडला कोपऱ्यामध्ये ते दिसत नाहीत क्लिअर. तो का मित्र, आता आम्ही चाललोय घरी. आता इथे घेतलंय भुसं मी चाललो आपल्या घराकडे. तेव्हा ते दोघं जण चालले पुढं पुढं. आता पण झाले आता 8 वाजले, आपल्याला घरी जायचं बरं 10, 11, 12 वाजता. डोंगर चढायचं आपल्याला. तेव्हा तिथं डोंगर दिसतोय. तरी चाललेत वरती वरती. मग अशा पण गोवा बघितले आता. अजून एक वरती डोंगर आहे असं पण सांग. बघा जंगल बिंगल स्टार्ट झालंय. पुढे डोंगर चालू झालाय आता आपल्याला जायला. फुलं बिलं बघू शकता कशी आली ते. पाऊस पडला की फुलं बिलं यायला लागलेत. जंगल सगळं थोडं निम्मा अर्ध्या फुलांनी भरलंय. पण चालतोय. दिसतं आपल्याला थोडी थोडी फुलं आली ते ह्याला. वास पण फुलांचा भारी येतोय. हिरवागार खडकाव आलोय आता आपण. जंगल बघत बघत आता डोंगर संपून आलेले आहे. वरती तर डोंगर संपला. अजून अर्धा तासात पोहोचून गाडीपर्यंत. तर बघितलं तुम्ही कसं खाली डोंगर चढत आलो वर. मग दाखवला खालती डोंगर चढत होता, पण काही व्हिडिओ चालू शकलो नाही सर. कारण डोंगर चढताना व्हिडिओ काढला तर अजून दम लागेल मला. सगळे दमले सगळे दोघं पण. मी पण दमले जरा. आता हळूहळू चालत अजून अर्धा तास गाडीला लागेल चालत जायला. बघा रस्ता कसा आहे, सगळा सपाट लागला म्हणून काय वाटत नाही चालायला.